ज्या वेळेला त्यांनी तुम्हाला विचारलं तर तुम्ही नाहीच म्हणाला? नाहीच म्हणायची. मग हो कधी म्हणाले? नंतर 1-1.5 वर्षांनी परत ते पाठी लागले. मग हा सांगितलं. तुमचं म्हणणं आहे ते तुमच्या पाठी लागले, तुम्ही नाही? तुम्ही त्यांच्याकडे बघायच्या नाही? नाही बघायच्या असं नाही, असं बघायचं पण त्या नजरेने नाही बघायचं. मग तुम्ही काय म्हणजे ते म्हणतात त्यांच्या काही मनात नव्हतं, तुमच्याच मनात होतं. त्यांच्या मनात नाही होता असं नाहीये, असेल तर सांगायला. नाही तसं अगोदर नव्हतं, नंतर झालं. अगोदर नव्हतं, नंतर झालं. पण हे नंतर अंतर कमी कधी झालं? कधी तुम्हाला असं कधी वाटलं की त्यांना होकार द्यावा? ते रोज पाठी यायचे, बोलायचे, तर मग त्यांना हा सांगितलं. हा सांग. मग काय झालं हो म्हटल्यावर? मग आम्ही असं भेटायचं. थोडासा त्रास होता होटला म्हणजे त्याच्या पूर्वी ते सगळं मिटून झालं तर लग्नाला आम्ही. नाही पण त्यावेळेला तर वातावरण फार गंभीर होतं ना. खूप गंभीर. पण मग तुमच्याकडे जेव्हा ही गोष्ट कळलीच नाही मग तुम्ही भेटायचे कुठे? रस्त्यावर येता जाताना. असं कुठे बाहेर जाऊन नाही भेटले? बाहेर म्हणजे गार्डन होतं विलेपार्लेला, आपलं विलेपार्लेच्या गार्डन मध्ये काय खुश झालेत बघा आता. नाही खरं ते सांगतो, खरं ते सांगायचं. बरोबर आहे. मोठी स्टोरी आमची. मग सांगा ना, सांगा ना. खूप मोठी स्टोरी. सांगा. असेच भेटत नंतर एक दिवस घरात कळलं. अरे घरात कळल्यानंतर कोणी माझ्या आत्याच्या मुलाने पाहिलं. मग त्यांनी घरी येऊन सांगितलं. मग मला आई वडिलांनी विचारलं तर मी सांगितलं त्यांच्याशी मला लग्न करायचं. तर आई वडील तयारच नाही. तुम्ही सांगितलं विचारल्यावर? तर नाही, आपली जात वेगळी आहे, त्यांची जात वेगळी. मी बोलली नाही, मला त्यांच्याशीच लग्न करायचं आहे. मग ते तयारच नव्हते. मग मला खूप मारलं आणि मग मी जाऊन विहिरीत रात्री 10 वाजता विहिरीत जीव दिला मी. काय उडी मारली? आणि तेव्हा हे कुठे होते? ते त्यांच्या घरी होते. ते त्यांच्या घरी होते. त्यांना हे माहित नाही की तुमच्या? त्यांना काही माहितीच नाही. मग रात्री सगळी लोक, खूप एरियातली सगळी लोक जमा झाली. कमीत कमी 400-500 लोक सगळी जमा झाली. मग मला कसंही बाहेर काढलं. मग बाहेर काढून सगळं बेहोश होती मी. मग हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. मला 2 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवलं. पण मग घरी आल्यानंतर परत तेच रोज मारायचे आणि मी ते जिद्द घेऊन बसली होती. करणारच ते करणार. मग यांच्या पाठी पण खूप लागले होते ते. मग तुम्हाला मारहाण वगैरे नाही ना झाली? नाही, मारहाण त्यांना नाही मारायचे. माझे सगळे नातेवाईक तिकडेच राहायचे. तर माझ्या आईची आई ती म्हणाली कशाला या मुलीला तुम्ही एवढं मारतात आणि आम्हाला कोणाला बघवत नाही. आजूबाजू सगळे लोक म्हणायचे एवढे सगळ्यांच्या समोर मारायचे ना बाहेर. मग ती म्हणाली नाही, मला हे बघायला होत नाही. तुम्ही कोणी लग्न करून देणार नाही तिला, तर मी जाऊन लग्न करून देणार. मग माझ्या आजीने मला वसईमध्ये वज्रेश्वरीच्या देवळात मामा मामी त्या लोकांनी सगळ्यांनी आणि ह्यांना सांगायचे रोज की पळून ने, आम्ही लग्न करून देणारच नाही. पळून ने तू. हे म्हणायचे मी पळून नेणारच नाही, मी लग्न करूनच नेणार. काही झालं तर मी लग्न करून जाणार, घेऊन जाणार तुमच्या मुलीला, मी पळून जाणार नाही. पण लग्न झाल्यावर काय प्रतिक्रिया? लग्न झाल्यानंतर काहीच नाही, काय शांत. आम्ही आमच्या घरी गेलो, त्यांच्या घरी, बस. पण मग घरच्यांशी बोलणं होतं? बोलणं होतं तसं. पण जास्त जाणं बिणं काही नाही जास्त. अजूनही नाही जात. माझा भाऊ समोर बसलाय, त्याला विचारा. तो लहान होता, 4 वर्षाचा होता तो. तुम्हाला हे सगळं आठवतंय? पण तुम्ही गेलाच नाहीत घरी. मग आता तरी जाता की? जाते असं नाही. काहीतरी दुःखाचं असेल तर जातं, सुखात पण फार कमी. आणि ते मला जाऊनच पण देत नाही. आणि जायचं असेल तर जा, संध्याकाळपर्यंत मी यायच्यात घरी पाहिजे मला. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो?
अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.